1 जूनपासून राज्यातील मासेमारीला बंदी घालण्यात आलेली आहे। माशांच्या प्रजननाचा काळ आणि पावसाळी वातावरण या दोन गोष्टींमुळे ही मासेमारी बंद असते। अनेक मच्छीमारांनी आपापल्या बोटी या किनाऱ्यावर आणून ठेवलेल्या आहेत। अशा वेळेला पालघर जिल्ह्यातील सातपाटी मुरबे खाडी किनाऱ्यावर हजारो मासे मृतावस्थेत आढळले। सोमवारी दुपारी दांडापाडा हा जो सातपाटी परिसरातील जो गावाचा भाग आहे, इथे हजारो मासे मृतावस्थेत असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर एकच कोलाहल झाला। कारण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करणारे लोक राहत असतात आणि छोटबोई, पोफल, सालपा अशा पद्धतीचे मासे या मृत झालेल्या माशांमध्ये आढळून आले। या मृत झालेल्या माशांचं नेमकं कारण काय होतं? इतके हजारो मासे एकाच वेळेला कशा पद्धतीने मृत पावले हे काही इथल्या स्थानिक मच्छीमारांना लक्षात येत नव्हतं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी राजू वासावे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलंय की इथल्या पाण्याचं जे काही नमुने आहेत ते गोळा केले जाणार आहेत आणि त्याची तपासणी केल्यानंतरच यावरती भाष्य करणं योग्य ठरेल। परंतु प्रचंड उकाडा की पाण्यात कोणीतरी विषारी रसायन मिसळलं यामुळे या माशांचा मृत्यू झाला का, याबद्दल आता स्थानिक मच्छीमारी करणारे लोक आणि सरकारी अधिकारी यांच्यामध्ये मतमतांतर दिसून येत आहेत। पण अशा पद्धतीत मुंबईच्या जवळच असलेल्या पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर किंवा इथल्या खाडी किनाऱ्यावर झालेल्या या मासेमारीच्या किंवा या माशांच्या मृत पावण्याच्या प्रकाराने मच्छीमारांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे।